नमस्कार मित्रांनो, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे टीचर फॅक्टरी आपल्या डबल अकॅडमीच्या चॅनलवर। मित्रांनो, या ठिकाणी आपण MS सेट भरती परीक्षा जी आता 7 एप्रिल 2024 रोजी आहे, तर ही परीक्षा बरेच जण या ठिकाणी आता कदाचित दुसऱ्यांदा देत असतील, काही जण तिसऱ्यांदा देत असतील, मात्र काही जण पहिल्यांदा देत असतील। तर मित्रांनो, कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये यश जर मिळवायचं असेल तर त्यासाठी काही 8-10 गोष्टी या ठिकाणी आपल्याला माहित असणं आवश्यक आहे। आणि त्या गोष्टी जर आपल्याकडे नसतील तर मित्रांनो, त्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला खरंच खूप उशीर होतो किंवा त्या ठिकाणी हा प्रवास खडतर या ठिकाणी जात असतो। तर अशा 10 चुका किंवा ह्या 10 गोष्टी तुमच्याकडून होऊ नये किंवा ह्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत, याच्यासाठी मी हा खास व्हिडिओ घेऊन आलेला आहे। तर मित्रांनो, सगळ्यात पहिले आपल्याला या ठिकाणी अभ्यासक्रम माहित असणं आवश्यक आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या ठिकाणी आपल्याला अभ्यासक्रम माहित असणं आवश्यक आहे। तर मित्रांनो, तुमचा अभ्यासक्रम या ठिकाणी आहे, टोटल तुम्हाला 10 टॉपिक आहेत। किती आहेत? 10 टॉपिक आहे। इथे मी टॉपिक सांगत बसणार नाही, 10 टॉपिक आहेत, प्रत्येक टॉपिकवर 5-5 प्रश्न आहे। म्हणजे तुम्हाला कोणत्या घटकासाठी किती वेळ द्यायचा आहे, तुमचे पेपर 1 आणि पेपर 2 या ठिकाणी असणार आहे। त्यामध्ये तुम्ही जर 8 तास अभ्यास करत असाल तर त्यातले 4 तास पेपर 1 ला, 4 तास पेपर 2 ला देणं आवश्यक आहे। तसंच मित्रांनो, या ठिकाणी हे जे 10 टॉपिक तुम्हाला दिलेले आहेत, एका टॉपिकला 5-5 प्रश्न आहेत। किती आहेत? एका टॉपिकला 5-5 प्रश्न आहे। त्यामुळे कोणत्या टॉपिकला किती वेळ द्यायचा आहे, कशातून करायचं आहे, काय करायचं, कारण की या ठिकाणी खूप असं वास्ट या ठिकाणी प्रकरण आहे। त्यामुळे कुठलेही टेन्शन न घेता मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही तुमच्या अभ्यासाचा पेपर पॅटर्न या ठिकाणी पाहायचा आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी आपण डिटेल्समध्ये या ठिकाणी पाहणार आहे। तत्पूर्वी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी बॅच अजून जॉईन केली नसेल, असे विद्यार्थी कुठलेही टेन्शन न घेता एकाच प्रयत्नामध्ये जर तुम्हाला पास व्हायचं असेल, तुमचं खरंच जर तुमच्याकडे जिद्द असेल, तर या ठिकाणी आपली डबल अकॅडमीची या ठिकाणी बॅच तुम्ही जॉईन करू शकता। बॅचचं फक्त थोडक्यात मी वैशिष्ट्य सांगतो, तुमचे लाईव्ह क्लास असतील आणि व्हिडिओ सुद्धा रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तुम्ही तुमच्या टाईमनुसार बघू शकता। विशेषतः या ठिकाणी जुन्या प्रश्नपत्रिका जेवढ्या पण तुमच्या 2011 पासून सगळ्यांचं सोल्युशन मी करून घेणार आहे तुमच्याकडून। नंतर सर्व विषयाचे या ठिकाणी जे टॉपिकचे सर्व लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेडमध्ये मिळणार। पेपर 2 सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे। तुमचा पेपर 2 कोणता आहे तो त्या ठिकाणी तुम्ही मला सांगायचा आहे किंवा या ठिकाणी मेसेज करायचा आहे। नंबर तुमच्या समोर स्क्रीनला दिलेला आहे, 8010457760 हा नंबर आहे। नंबर 3, तुम्हाला बॅचमध्ये टेस्ट सिरीज या ठिकाणी फ्री असणार आहे किंवा ही टेस्ट सिरीज तुम्ही पीडीएफच्या स्वरूपामध्ये घरपोच सुद्धा या ठिकाणी मागवू शकणार आहे। मात्र या ठिकाणी तुम्ही बॅच टेस्ट सिरीज घेऊ शकता। ई बुक नोट्स सुद्धा या ठिकाणी जेवढे तुमचे 10 टॉपिक आहेत पेपर 1 चे, त्याचे तुम्हाला नोट्स त्या ठिकाणी शॉर्ट नोट्स तुम्हाला मिळणार आहेत। डिजिटल बोर्डवर लेक्चर आहेत आणि एक लेक्चर तुम्ही किती वेळा पाहू शकता। आणि मित्रांनो, लक्षात ठेवा, अभी नाही तो कभी नाही, कारण की या ठिकाणी थोडशासाठी 2 मार्कसाठी आपली परीक्षा जाणं हे आपल्यासाठी अतिशय वाईट अवस्था असणार आहे। त्यामुळे कुठलंही टेन्शन न घेता चांगलं जोशमध्ये अभ्यास करायचा आहे आणि मी ज्या 10 गोष्टी सांगितल्या त्या 10 गोष्टी तुम्ही फॉलोअप करायचा आहे। बाकी आपले जे ॲप्लिकेशनचे लेक्चर आहे ते आयफोन या ठिकाणी ॲपलवर स्टोअरवर सुद्धा आपले ॲप्लिकेशन अवेलेबल आहे, तसंच मोबाईलमध्ये सुद्धा अँड्रॉइडमध्ये आहे आणि कम्प्युटरवर सुद्धा अवेलेबल आहे। तर आता आपण बघूया 10 गोष्टी। तर या 10 गोष्टीतलं सगळ्यात पहिलं तुम्हाला काय माहित असणं आवश्यक आहे, तुम्हाला तुमचा सिलेबस, तुमचा अभ्यासाचा पेपर पॅटर्न माहित असणं आहे, की जो आता मी तुम्हाला दाखवलंय की पेपर 1 ला या ठिकाणी 50 प्रश्न आहेत आणि पेपर 2 ला 100 प्रश्न आहेत। प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क्स या ठिकाणी असल्यामुळे सगळ्यांना हा पेपर पॅटर्न माहित झालेला आहे। पहिला पेपर 1 तासाचा, दुसरा पेपर तुमचा 2 तासाचा, असं 3 तासामध्ये तुम्हाला एकूण 300 मार्कांचा पेपर या ठिकाणी सॉल्व्ह करायचा आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट की या ठिकाणी तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे कट ऑफ किती लागतो। तर मित्रांनो, नियर अबाउट या ठिकाणी जर विचार केला तर प्रत्येक कॅटेगरीचा सगळेच जण या ठिकाणी पास होत नसतात। किती? सगळेजण पास होत नसतात। तुम्हाला फक्त 6% विद्यार्थी, किती? 100 पैकी 6% विद्यार्थीच या ठिकाणी पास होत असतात। मग तुमचा स्कोर कितीही असो, तुमचा स्कोर कितीही असो, तुम्ही जर या 6% मध्ये जर येत असाल तर तुम्ही त्या ठिकाणी पास, जर तुम्ही 6% येत नसाल तर तुम्ही त्या ठिकाणी नापास, म्हणजे पुढच्या वर्षीची परीक्षा तुम्हाला परत द्यावी लागणार। तुम्हाला सिलेबस कळला, तुम्हाला पेपर पॅटर्न कळला। नंबर 2, तुमच्याकडे पाहिजे स्टडी प्लॅनिंग मॅनेजमेंट। काय पाहिजे? या ठिकाणी मी सिलेबस सांगत बसत नाही, सिलेबसचे व्हिडिओ मी वेगळे टाकलेले आहेत। स्टडी प्लॅनिंग मॅनेजमेंट तुमचं कसं असायला पाहिजे की या ठिकाणी मी जे तुम्हाला मिनिमम तुमच्याकडे आता फक्त 7 एप्रिलकडे म्हणजे साधारणतः 2 महिन्याचा वेळ आहे, 60 दिवसाचा। 60 दिवसाचा वेळ आहे। पेपर 1 चे 10 टॉपिक, पेपर 2 चे 10 टॉपिक। किती आहेत? पेपर 1 चे 10 टॉपिक, पेपर 2 चे 10 टॉपिक। आणि मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे की पेपर 2 चा सिलेबस एवढा मोठा आहे आणि त्याचे साधनं फक्त एवढेच आहेत। त्यामुळे तुमचा जो भार असणार आहे तो सर्वात जास्त भार
हा पेपर 1 वर असणार आहे, कारण की पेपर 1 मध्ये जो जास्तीत जास्त मार्क घेतो तो पेपर 2 च्या बदल्यामध्ये सिलेक्शन होण्यासाठी पास होण्यासाठी काय जास्तीत जास्त त्याचं वेटेज वाढलेलं असतं. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला पेपर 1 100 मार्क, पेपर 2 200 मार्क, तर पेपर 1 मध्ये तुम्ही जास्तीत जास्त या ठिकाणी 80 पर्यंत मार्क मिळवू शकता. किती? 80 पर्यंत मार्क मिळवू शकता. आणि पेपर 2 मध्ये नियर अबाउट 100 पेक्षा जास्त मार्क मिळवणं म्हणजे खूपच अवघड त्या ठिकाणी काय जातं. अवघड याच्यासाठी जातं की ज्या आत्ता तयारी करतात त्यांना जातं. जे आतापासून या ठिकाणी तयारी करत आहेत किंवा कोणी वेगवेगळ्या कॉलेजवर शिकवत असेल तर अशांना अजिबात या ठिकाणी कठीण जात नाही, लक्षात ठेवा. मात्र तुम्ही जर नवीन असाल, बरेच जण या ठिकाणी नवीन आहेत, त्यामुळे तुमच्या हाती बेस्ट राहतो पेपर 1 चा स्कोअर त्या ठिकाणी घेणं. परंतु पेपर 1 मध्ये जर तुमचा 40 आणि 50 स्कोअर आला तर, आणि पेपर 1 जर कमी आला 2 मध्ये, तर मग या ठिकाणी तुमचं कव्हर होत नाही. त्यासाठी तुमचं काय हत्यार, पेपर 1 हे तुमचं हत्यार आहे. त्यासाठी तुम्हाला स्टडी मॅनेजमेंट करायचं आहे. उदाहरणार्थ पेपर 1 साठी तुम्ही जर 8 तास अभ्यास करत असाल तर या ठिकाणी कमीत कमी 4 तास पेपर 1 चा आणि 4 ते 5 तास पेपर 2 चा अभ्यास करणं काय अपेक्षित आहे. नंबर 2, मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे पेपर 1 ला 10 टॉपिक आहेत. 10 टॉपिकचा कोणत्या दिवशी किती टॉपिक अभ्यास करायचे त्याचं सुद्धा अभ्यासाचं नियोजन तुम्हाला करायचं आहे. त्याचं सुद्धा अभ्यासाचं नियोजनाचा व्हिडिओ मी बनवणार आहे किंवा तुम्ही तुमचं स्वतः बनवलेलं बेटर राहणार आहे. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने तुम्हाला स्टडी प्लॅनिंग, तुमचं टाइम मॅनेजमेंट पाहिजे. या ठिकाणी उदाहरणार्थ तुम्हाला 10 टॉपिक पेपर 1 चे आहेत, 10 टॉपिक पेपर 2 चे. पहिल्या आठवड्या म्हणजे एका महिन्यामध्ये तुम्हाला किती टॉपिक कव्हर करायचे आहेत? 5 पेपर 1 चे, आणि दुसऱ्या महिन्यामध्ये 5 टॉपिक कव्हर करायचे आहेत. लक्षात ठेवायचं, 5 टॉपिक कव्हर करायचे. 5 टॉपिक इथे सुद्धा पेपर 2 चे 5 टॉपिक कव्हर करायचे पहिल्या महिन्यामध्ये, आणि दुसऱ्या महिन्यामध्ये पेपर 2 चे 5 टॉपिक. असं जर एक साधारण नियोजन तुम्ही केलं तर त्या ठिकाणी तुमचं काय योग्यरित्या होऊ शकतं. आता इथे जर आपण डिवाइड केलं पेपर 1 चे 5 टॉपिक 30 दिवसात, मग या ठिकाणी 30 गुणिले 5 जर तुम्ही केलं तर मित्रांनो या ठिकाणी 6 दिवस येतात. किती येतात? 6 दिवस. आणि एका दिवशी जर तुम्ही एका टॉपिकला 4 तास अभ्यास केला तर मित्रांनो फक्त तुम्हाला एका टॉपिककडे पेपर 1 च्या फक्त 24 तास उरतात. किती तास उरतात? 24 तास उरतात. कारण की पेपर 5 या पहिल्या पेपर 1 च्या टॉपिकचे 10 टॉपिक आहेत. पहिल्या महिन्यात 5 टॉपिक करणार, दुसऱ्या महिन्यात 5 टॉपिक करणार, आणि तुम्ही अभ्यास किती तास करणार आहे? फक्त 8 तास. तर 4 तासामध्ये या ठिकाणी आता पहिले 5 टॉपिक करण्यासाठी तुम्हाला 30 दिवस मिळतात. म्हणजे एका दिवसाला एका टॉपिकला किती दिवस मिळाले तुम्हाला? 6 दिवस. आणि एका दिवशी 4 तास तुम्ही पेपर 1 ला, म्हणजे 24 तासात मित्रांनो तुमचा डाटा इंटरप्रिटेशन असेल किंवा हायर लेवल एज्युकेशन असेल, काही असू द्या, हे टॉपिक खरंच कव्हर होतात का? तर मित्रांनो आता त्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं. त्यामुळे तुमचं तशा पद्धतीचं नियोजन करायचं आहे. बाकी आता पुढचा या ठिकाणी आहे दुसरा मुद्दा, तुम्हाला ओल्ड पेपर. तर मित्रांनो 2011 पासून तर 2023 पर्यंतचे तुम्ही सर्व सेटचे ओल्ड पेपर सॉल्व्ह करायचे आहेत. जर तुम्हाला वेळ असेल तर मित्रांनो नेटचे सुद्धा सॉल्व्ह करायचे आहेत. कशाचे? सेट आणि नेटचे दोन्ही पेपर सॉल्व्ह जर तुम्ही केले तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. मात्र तुम्ही फक्त त्या ठिकाणी टीका करत बसणार, काही उपयोग नाही. त्यासाठी आपल्या या चॅनलवर आपण पेपर सुद्धा सॉल्व्ह करून घेणार आहे. नंतर मित्रांनो पुढचं या ठिकाणी तुम्ही बुक्स किंवा नोट्स, पेपर 1 साठी सुद्धा मार्केटमध्ये पाहिजे तसे बुक्स या ठिकाणी अवेलेबल नाहीत, आणि नोट्स सुद्धा त्या ठिकाणी पेपर 1 साठी अवेलेबल नाहीत. मात्र मित्रांनो आपण या ठिकाणी बॅचमध्ये शिकवताना तुम्हाला त्या परीक्षा भिमुख नोट्स सुद्धा त्या ठिकाणी तयार केलेल्या आहेत, आणि त्या तयार करणं चालू आहेत की ज्या बॅचमध्ये तुम्हाला अवेलेबल होतील, किंवा तुम्ही स्वतःच्या तुमच्या पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी नोट्स काय काढू शकता. ज्याला सिलेक्ट व्हायचं असेल तो त्या ठिकाणी नोट्स काढेल. आणि नोट्स काढणं म्हणजे हा आपला या ठिकाणी काय आपला एक पार्ट सुद्धा आहे. आपल्या याच्यावर परीक्षेत प्रश्न सुद्धा आला होता नोट्सवर. नंतर पुढचं तुमचं गरज आहे या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिस. तर मित्रांनो आता तुम्हाला फक्त अभ्यास करून जमणार नाही. डाटा इंटरप्रिटेशन असेल, रिझनिंग असेल, मॅथमॅटिक्स असेल, याच्यावर तुम्हाला गणिताची प्रॅक्टिस सुद्धा तुम्हाला करायची आहे. ते गणित प्रॉब्लेम सॉर्ट आउट सुद्धा करायचे आहेत, कारण की 5-5 मार्काचं एक विषय आहे. त्यामध्ये इंटरप्रिटेशन मध्ये तुम्हाला अतिशय महत्त्वाचे गणित आहे ते सुद्धा तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. तर मित्रांनो तुम्ही जेवढे जास्त गणित सॉल्व्ह करणार तेवढं जास्तीत जास्त तुम्हाला काय मार्क्स मिळतील. म्हणजे त्या ठिकाणी प्रॅक्टिस कशाची करायची आहे? उतार्याची प्रॅक्टिस करायची आहे, रिझनिंगची प्रॅक्टिस करायची आहे, अरिथमेटिकची प्रॅक्टिस करायची आहे, आणि जो महत्त्वाचा चौथा टॉपिक आहे तो आहे डाटा इंटरप्रिटेशन. म्हणजे तुम्हाला 4 टॉपिकची तुम्हाला काय करायची आहे? प्रॅक्टिस करायची आहे. जर जेवढी जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणार तेवढं तुमचं सिलेक्शन फिक्स. नंतर मित्रांनो पुढचा या ठिकाणी एक्झाम हॉल टाइम मॅनेजमेंट. तर बरेच विद्यार्थी या ठिकाणी 100-60 मिनिटं आहेत. किती आहेत? 60 मिनिटं.
आणि प्रश्न आहेत 50. किती? 60 मिनिटं प्रश्न आहेत 50. परंतु तुम्हाला डाटा इंटरप्रिटेशन, नंतर मॅथमॅटिक्स, तुम्हाला रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ताचे काही जे टॉपिक आहेत, तार्किक विश्लेषण आणि उतारे. तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा, एक उतारा आहे, तो उतारा वाचायलाच जर तुम्ही 5 मिनिटं लावले तर पेपर प्रश्न सोडवणार कधी? उदाहरणार्थ डाटा इंटरप्रिटेशनवर एकाच गणिताला जर तुम्ही 5 मिनिटं लावले तर 60 मिनिटातले तुमचे या ठिकाणी मिनिट काय होतात? कमी जातात. त्यामुळे तुम्हाला याची सुद्धा प्रॅक्टिस करायची आहे. कशाची? 60 मिनिटांमध्ये 50 प्रश्न कसे सोडवायचे, त्यासाठी आपण योग्य टायमर लावून आपण टेस्ट सिरीज तयार केलेली आहे. ऍप्लिकेशनवर तुम्ही आताही जॉईन करू शकता, त्याचं टाकणं चालू आहे. तुम्ही तेथून सुद्धा जास्तीत जास्त मार्क्स काय करू शकता? मिळवू शकता. किंवा तुम्ही घरपोच PDF मागवू शकता आणि त्याच्यावर सुद्धा तुम्ही तयारी करू शकता. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला एक्झाम टाइम मॅनेजमेंट करायचं आहे. नंतर तुम्हाला टेस्ट पेपर की जे या ठिकाणी एक्झाम हॉल टाइम मॅनेजमेंटसाठीच तुम्हाला टेस्ट पेपर सोडवायचे आहेत. मी तुम्हाला या ठिकाणी सल्ला देईल की जो प्रश्न तुमचा एकापेक्षा जास्त मिनिट जर वेळ घेत असेल तर त्या प्रश्नावर थांबायचं नाही आणि सटकन त्या ठिकाणी पुढे चालायचं. कुठलाही प्रश्न कोणत्याही हालतीमध्ये 2 मिनिटापेक्षा जास्त जर वेळ घेत असेल तर मित्रांनो तुमचे प्रश्न सॉल्व्ह होणार नाहीत, कारण की तुम्ही कुठल्या तरी प्रश्नाचं उत्तर मग त्या ठिकाणी कमी देणार. त्यामुळे लक्षात ठेवा, गणित, बुद्धिमत्ता, डाटा इंटरप्रिटेशन आणि उतारा हे 4 प्रश्न तुमचा वेळ खाऊ शकतात, तिथे अजिबात थांबायचं नाही. आणि सरते शेवटी मित्रांनो पेपर 2 ची तयारीसाठी तुम्हाला पेपर 2 च्या नोट्स हे तुम्हाला तुमच्या काढाव्या लागतील. पॉसिबल असेल तर काही विषयाच्या नोट्स आणि काही विषयाचे टेस्ट पेपर आम्ही तुम्हाला या ठिकाणी पुरवणार आहेत. कोणकोणते विषयाचे पेपर तुम्हाला पुरवणार आहेत याची माहिती घेण्यासाठी तुम्ही कृपा करून 8 फेब्रुवारीला मला या ठिकाणी काय करायचं आहे? मेसेज करायचे आहेत की कोणकोणत्या विषयाचे आम्ही पुरवणार आहेत, कोणकोणत्या विषयाचं पेपर 2 चे पुरवण्याचं नियोजन आहे. तशा पद्धतीनं तुमचं नियोजन त्या ठिकाणी आपण काय घेणार आहे. तर अशा तऱ्हेने मित्रांनो ह्या ज्या 8-10 गोष्टी आहेत, ह्या 10 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. तुम्हाला अजिबात चुकायचं नाही, योग्य नियोजन करायचं जेणेकरून तुमची सेट परीक्षा पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही पास होसाल आणि त्याच्यासोबत ज्यांना नेट व्हायचं आहे ते सुद्धा तुम्ही पास करू शकाल. तर मित्रांनो इथे मी थांबतो. धन्यवाद. काही प्रश्न असतील तर मला कमेंट करा या ठिकाणी किंवा कॉल करा. अजूनही तुमच्या हातात वेळ आहे, कारण की वेळ अजून गेलेली नाही. 60 दिवस आहेत. 60 दिवसात जर या ठिकाणी विचार केला तर 12 तास म्हणजे 720 तास तुमच्याकडे जर 12 तास अभ्यास केला तर म्हणजे जीत ही तुमचीच आहे. त्यामुळे लक्षात ठेवा. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.